धनगर समाजानं एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईत पारंपरिक वेशात भव्य मोर्चा काढला। आपल्या मागण्यांसाठी राणीच्या बागेपासून ते आझाद मैदानापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात तब्बल 1 लाख धनगर बांधवांचा समावेश असण्याची शक्यता आहे। या मोर्चात आमदार प्रकाश शेंडगे, रासपचे महादेव जानकर, माजी मंत्री अण्णा डांगे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचाही सहभाग आहे। याआधी धनगर समाजाचं 9 दिवसांचं उपोषण आंदोलन महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आलं। उपोषण आंदोलन मागे घेतलं तरच आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका धनगर समाजानं घेतली। त्यानंतर आज भव्य मोर्चा काढून धनगर समाजानं पुन्हा एकदा येल्गार पुकारलाय। ऋत्विक भालेकर सध्या आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय स्वरूप आहे या मोर्चाचं? ज्ञानदा, ज्या पद्धतीने मुंबई या रस्त्यावरती हा मोर्चा निघालेला आहे, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधनं धनगर समाजाचे लोक जे आहेत आज मुंबईत दाखल झालेले आहेत या मोर्चात सहभागी होण्यासाठी। विशेष म्हणजे हा मोर्चाचं जे स्वरूप आहे ते अनोखं आहे, वेगळ्या अंदाजात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी जरी हिंसक वळण लागलं असलं तरी हा जो मोर्चा हा शांतिप्रिय मोर्चा आपल्याला दिसतोय आणि एक परंपरागत पोशाख घालून ढोल ताशे घेऊन त्यांच्या जे काय जनावरं असतात सोबत ती घेऊन हे आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत मोठ्या प्रमाणात। आणि येळकूड येळकूड जय मल्हार असो किंवा भंडारा उधळत असो, ह्या मोर्चाचं जे स्वरूप आहे आपल्याला दिसत आहे। आणि त्यांची एकच ही मागणी आहे की एसटी प्रवर्गात त्यांना समाविष्ट करून घ्या, अन्यथा ह्या सत्ताधारी सरकारला घरी पाठवल्याशिवाय ते राहणार नाहीत, असा एक पवित्रा आपल्याला आक्रमक पवित्रा जो आहे हा धनगर समाजाच्या मोर्चात दिसत आहे। ज्ञानदा, ऋत्विक, त्याचबरोबर खूप मोठ्या संख्येनं धनगर समाज या मोर्चात सहभागी झाल्याचं कळतंय। रस्ते वाहतुकीला काही अडथळा निर्माण झाला यामुळे? पोलीस बंदोबस्त पूर्वनियोजित चोख बंदोबस्त केलेला आहे। तरी आपण बघू शकतो हा जो रस्ता आहे हा अतिशय म्हणजे छोटा रस्ता आहे जो साऊथ मुंबईच्या दिशेने जातो। जरी उपाययोजना पोलिसांनी केली असेल तरीही थोड्याफार प्रमाणात का होईना वाहतूक जी आहे ती थोडीफार मंदावलेली आपल्याला दिसते, परंतु पोलीस जे आहे ते त्यांचं काम चोख बजावताना आपल्याला दिसत आहेत। ज्ञानदा, ऋत्विक, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।